नगरसेवक रमेश म्हात्रेला रुग्णालयातून डिस्चार्ज. डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी रमेश म्हात्रेला अटक. म्हात्रेला प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. राज्यातील सर्वच भागामध्ये मोठा पाऊस ओसरला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात पाऊस पूर्ण थांबला, तर विदर्भात रविवारपर्यंत मध्यम पावसाचा इशारा. सोमवार नंतर कोरडं वातावरण राहण्याचा अंदाज. मुंबईकरांना दिलासा. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा 48.59% 24 तासात जलाशयातील पाणीसाठ्यात 7.23% वाढ. चेंबूरमधील झाड कोसळून विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समितीनं काँक्रिटीकरणालाच धरलं जबाबदार. झाडांच्या मुळांपर्यंत पाणी आणि माती पोहोचत नसल्यानं झाड कमकुवत झाल्याचा निष्कर्ष. चौकशी अहवाल विशेष सभागृहात सादर होणार. मुंबईमध्ये झाडं उन्मळून पडल्याच्या घटनांवरून सत्ताधारी प्रशासनात मतभेद. काँक्रिटीकरणामुळे झाडं कमकुवत होऊन पडत असल्याचा महापौरांचा आरोप, तर काँक्रिटीकरणामुळे झाडं पडत नसल्याचा आयुक्तांचा दावा. चाळीस तास उलटल्यानंतरही पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये शोध कार्य सुरूच. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू. अद्याप 8 कर्मचारी इमारतीच्या तळमजल्यावर अडकल्याची माहिती. मुख्यमंत्री भेट देण्याची शक्यता. सायनच्या प्रतीक्षानगरमध्ये ड्रेनेज खचलं. भर रस्त्यात जवळपास 10 फूट खोल खड्डा. काहीच महिन्यांपूर्वी करोडो रुपये खर्च करून बांधला होता रस्ता. महिनाभरापूर्वीच ड्रेनेजची झाली होती डागडुजी. मुसळधार पावसानंतर वसई विरारमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. अजूनही काही ठिकाणी पाणी साचलेलं. आजपासून नुकसानीचे पंचनामे होणार. पालकमंत्री गणेश नाईकांची माहिती. मुंबई कोल्हापूर मार्गावरील महालक्ष्मी एक्सप्रेस 17 जुलैपर्यंत रद्द. कर्जत लोणावळा घाटामध्ये दरड कोसळल्यानं निर्णय. मुंबई मार्गावरील 22 रेल्वे गाड्याही रद्द. रत्नागिरीतील रघुवीर घाट पर्यटकांसाठी तात्पुरता बंद. 9 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान प्रतिबंधात्मक आदेश जारी. दरड कोसळण्याचा धोका वाढल्यानं पावसाळ्यात रघुवीर घाट बंद राहणार. राज्यातील मुदत संपलेल्या 15,636 ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता. नव्या मतदार यादीनंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार. नवीन वर्षही उजाडण्याची शक्यता. नाशिकच्या आश्रमशाळेमध्ये 9वीच्या विद्यार्थिनीनं दिला बाळाला जन्म. विद्यार्थिनीशी संबंध ठेवणारा अल्पवयीन आरोपी मुलीचाच नातेवाईक. आश्रमशाळेच्या देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह. नागपूरच्या उमरेडमध्ये धुमाकूळ घालणारी वाघीण अखेर जेरबंद. महिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वतः पिंजऱ्यात बसून साधला नेम. अवघ्या 15 मिनिटात वाघीण बेशुद्ध. पुण्यामध्ये गोरगरीब वारकऱ्यांची पालिकेकडून लूट. पालिकेचं शौचालय वापरण्यासाठी वारकऱ्यांकडून मागितले जात आहेत 20 रुपये. पुण्याच्या मुंढवा येथील शासकीय जमिनीच्या गैरव्यवहारामध्ये नोंदवण्यात आलेला दस्त अखेर रद्द. दस्त रद्द झाल्यानं मुद्रांक शुल्क आणि दंड रद्द होण्याचा मार्ग मोकळा. खासदार पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला दिलासा मिळण्याची शक्यता. नागपूर आणि संभाजीनगरमध्ये एफडीएची धडक कारवाई. नागपूरमध्ये MS इंदोर नमकीन प्रोडक्ट्सवर एफडीएची कारवाई. बुरशी लागलेली मिठाई, मुदतबाह्य अन्न जप्त. तर संभाजीनगरच्या फुलंब्रीतील सिद्धेश्वर दूध डेअरीवर एफडीएची धाड. नांदेडमध्ये आरोग्याला घातक ठरू शकणाऱ्या पाकिस्तानी उत्पादनांवर कारवाई. तब्बल 37 प्रकारची प्रतिबंधित पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं जप्त. जप्त मालाची किंमत तब्बल 50 ते 60 लाख रुपयांच्या घरात. 1 जानेवारी 2011 पूर्वी उभारण्यात आलेल्या सर्व झोपड्यांचे SRA, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन केलं जाणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेमध्ये घोषणा.